नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. 1857च्या संग्रामाची तारीख टिंबटिंब ही निश्चित करण्यात आली होती. 1857च्या संग्रामाची तारीख 31 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. 1857चा उठाव हा ब्रिटिश राजवटीविरुद्धचा एक पूर्वनियोजित आणि मोठा संघर्ष होता. उठाव एकाच वेळी आणि मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी बंडाची तारीख 31 मे 1857 निश्चित करण्यात आली होती. या बंडाचे गुप्तचिन्ह म्हणून कमळाचे फूल आणि भाकरी याचा वापर करण्यात आला होता. हे चिन्ह सैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये फिरून उठावाचा संदेश गुप्तपणे पोचवला जात होता. मात्र नियोजित वेळेआधीच 10 मे 1857 रोजी मेरठ येथील भारतीय सैनिकांनी उठाव सुरू केला. त्यानंतर हा उठाव दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ अशा अनेक ठिकाणी लगेच पसरला. नाहरगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाहरगड वन्यजीव अभयारण्य राजस्थान या राज्यात आहे. जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 18व्या शतकात बांधलेल्या नाहरगड किल्ल्यावरून त्यांचे नाव ठेवण्यात आले आहे. हे अभयारण्य राजस्थानची राजधानी जयपूर शहराच्या जवळ अरवली पर्वतरांगेच्या टेकड्यांमध्ये आहे. राजस्थान वन विभागाने अलीकडेच नाहरगड वन्यजीव अभयारण्याच्या सीमा बदलल्या आहेत. टिंबटिंबचे राजे भगवंतराव यांना 28 डिसेंबर 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. पेठचे राजे भगवंतराव यांना 28 डिसेंबर 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. नाशिक जिल्ह्यातील पेठ संस्थानाचा संस्थानिक कोळी राजा भगवंतराव हा होता. 1848च्या करारानुसार सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी त्याग केला होता. ब्रिटिश अधिकारी चापमान याने अहमदनगरच्या कलेक्टरला भगवंतरावाला 50 रुपये दंड करावा व त्याने न भरल्यास त्याच्यावर हल्ला करण्याची शिफारस केली. त्यामुळे इंग्रज व भगवंतराव यांच्यात तणाव निर्माण झाला. 28 डिसेंबर 1857 रोजी भगवंतराववर खटला चालवून त्याला पेठच्या कचेरीसमोर फाशी दिली गेली. पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला टिंबटिंब म्हणतात. प्राणहिता असे म्हणतात. वर्धा आणि वैनगंगा या दोन प्रमुख नद्यांचा संगम महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर होतो. या संगमाच्या ठिकाणी तयार होणाऱ्या प्रवाहाला प्राणहिता नदी असे नाव दिले जाते. ही प्राणहिता नदी पुढे पैनगंगा नदीला मिळते. या 3 नद्यांच्या संगमामुळे तयार झालेला हा प्रवाह दक्षिण भारतात गोदावरी नदीला मिळतो. महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियमन 1971 नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. चालू काळात श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते SRA चे अध्यक्ष म्हणून काम करतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर IAS हे आहेत. खालीलपैकी कोणत्या नद्या खसदरीतून वाहतात? खालीलपैकी तापी आणि नर्मदा या नद्या खसदरीतून वाहतात. नर्मदा ही नदी
मध्य भारतातील अमरकंटक पर्वतरांगांमधून उगम पावते. ती विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या दरम्यान असलेल्या एका मोठ्या खासदरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि गुजरातमध्ये खंभातच्या आखातात अरबी समुद्रात मिळते. तापी ही नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून उगम पावते. ती सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडील खसदरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. महाराष्ट्रातून पुढे जाऊन ती गुजरातमध्ये सुरतजवळ खंभातच्या आखातात मिळते. या दोन्ही नद्या इतर द्वीपकल्पीय नद्यांप्रमाणे पूर्वेकडे न वाहता पश्चिमेकडे वाहतात. याचे मुख्य कारण त्यांच्या प्रवासाचा मार्ग खसदरीतून जातो हे आहे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोरकू हे आदिवासी जमात आढळतात. मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातील एक भाग आहे जो विदर्भातील सातपुडा पर्वतरांगेत आहे. कोरकू जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये राहते. ते कोरकुई भाषा बोलतात, जी मुंडा भाषा कुळातील एक भाषा आहे. पुढील अनुकरणवाचक शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? सुटसुटीत. विशेषण या शब्द जातीचा आहे. अनुकरणवाचक शब्द हे असे शब्द असतात जे मूळ ध्वनीचे किंवा क्रियेचे अनुकरण करतात. सुटसुटीत हा शब्द एखाद्या गोष्टीच्या स्थितीचे कशी आहे असे वर्णन करतो. विशेषतः सुटसुटीत हा शब्द एखाद्या वस्तूचे किंवा नामाचे वैशिष्ट्य सांगतो. उदाहरणार्थ सुटसुटीत जागा म्हणजेच जागेचे विशेषण. सुटसुटीत मांडणी मांडणीचे विशेषण. या उदाहरणामध्ये सुटसुटीत हा शब्द नामाबद्दल अधिक माहिती देत असल्यामुळे तो विशेषण आहे. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे मांडवांवर. शब्दयोगी अव्यय हे असे शब्द आहेत जे नाम किंवा सर्वनाम यांच्याशी जोडून येतात आणि त्यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शवतात. या वाक्यात मांडवावर हा शब्द मांडव या नामाला जोडून आला आहे. वर हा प्रत्यय मांडव आणि पसरली याच्यातील संबंध दर्शवतो, म्हणजेच किरणे कुठे पसरले आहेत हे सांगतो. त्यामुळे मांडवावर हे शब्दयोगी अव्यय आहे. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे कर्मभाव संकर प्रयोग. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार बदलत नाही, पण क्रियापदाचे रूप हे कर्मणी प्रयोगाप्रमाणे आणि भाव प्रयोगाप्रमाणे दोन्हीनुसार जुळते, तेव्हा त्याला कर्मभाव संकर प्रयोग असे म्हणतात. या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्मानुसार बदलत असल्यामुळे आणि भावानुसार देखील बदलत नसल्यामुळे हे वाक्य कर्मभाव संकर प्रयोगाचे उत्तम उदाहरण आहे. देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? देवाने या शब्दात तृतीया या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे. तृतीया विभक्तीमध्ये क्रियापदासाठी कर्ता व अन्य पदांविषयी सांगणारी माहिती असते. तृतीया विभक्ती ही विभक्ती करण किंवा कर्ता दर्शविते. या विभक्तीचे प्रत्यय ने, ये, सी हे आहेत. देवाने या शब्दातील ने हा प्रत्यय लागलेला आहे, जो कर्ता देवाने दर्शवितो. त्यामुळे देवाने हा शब्द तृतीया विभक्तीत आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.